नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। गोदावरी नदीच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यामुळे वाढ झाली आहे। दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वरपर्यंत पाणी पोहोचलंय। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त झालाय आणि विसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज झालेलं आहे। दृश्य आपण बघतोय। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। तर जुन्नर मार्गावरील घोड नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याचा जुन्नर तालुक्याशी संपर्क आहे तो पूर्णपणे तुटलाय। दिवे धरणातून घोड नदी पात्रात सुमारे 32,500 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आल्यानं पुराचं पाणी आता हे नदीवरून वाहत आहे आणि त्यामुळे हा महामार्ग बंद असल्याचं आपण बघू शकतोय। नाशिकच्या येवल्यात रात्रभर संततधार पाऊस सुरू झालाय। या पावसामुळे येवल्यातील पुळगंगा नदीला महापूर आलाय। पुराचे पाणी 50 घरांमध्ये शिरल्यानं प्रचंड नुकसान झालंय आणि स्थानिक प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी सुद्धा हलवलंय। हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्याला 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर येवला तालुक्यातील अंदरसूल या परिसराला पावसाचा मोठा फटकाही बसलाय। पुरामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडलाय। हे दृश्य आपण बघतोय। शेतीमध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकरी चिंतेमध्ये सापडलाय। नाशिकमधली ही दृश्य काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्याचा फटका हा नागरिकांना बसतोय। तर मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल तलाव पूर्णपणे भरून सध्या ओसंडून वाहतोय। त्यामुळे खाम नदीला सुद्धा पूर आलाय। खाम नदीकाठच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा पालिकेकडून आता देण्यात आलाय। शिवना नदीला सुद्धा पूर आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर मधली ही नदी आणि नदीला आलेल्या पुरात काही नागरिक सुद्धा अडकले। अडकलेल्या नागरिकांनी झाडाचा आसरा घेतला आणि प्रशासनाकडून नागरिकांना रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही दृश्य आपण बघू शकतोय। झाडावर नागरिक चढून बसलेले आहेत, त्यांना उतरवण्याचं आता काम सुरू आहे। रेस्क्यू ऑपरेशन त्यांचं केलं जात आहे। नागरिक जे अडकलेले होते त्यांनी या झाडाचा आसरा घेतला, त्या दरम्यानची दृश्य। नांदेडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय। नांदेडच्या मन्याड नदीला आलेल्या पुरामुळे नांदेड देगलूर दरम्यान टाकळी जवळ असलेल्या रस्त्यावरून पुराचं पाणी वाहत आहे। त्यामुळे कालपासून खरं तर या महामार्गावरची वाहतूक बंद आहे। सकाळी एक पिकअप या पुराच्या पाण्यातून घेऊन जात असताना 2 व्यक्ती पिकअप पुरात अडकले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गावकऱ्यांच्या मदतीने दोघांची सुखरूप सुटका केली। मात्र पिकअप या पुराच्या पाण्यात वाहून गेलेली आहे। मुसळधार पावसामुळे जालन्याच्या भोकरदन तालुक्यातून वाहणाऱ्या गिरीजा नदीला आता पूर आलाय। मागील खरं तर 8 ते 10 दिवसांपासून जालना जिल्ह्याभरात मुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील सिरसगाव वाघरूळ येथून वाहणाऱ्या गिरीजा नदीला हा पूर आलाय आणि या पुराचं पाणी आता गावातील शेतांमध्ये शिरलेलं आहे। त्यामुळे पिकं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत आणि पिकांचं नुकसान सुद्धा होण्याची शक्यता असताना शेतकरी मात्र आता चिंतेमध्ये सापडलेत। तर यवतमाळ तालुक्यातील आर्णी शहराला पावसाचा मोठा फटका बसलाय। अरुणावती नदीला आलेल्या पुराचं पाणी हे घरांमध्ये शिरलं आणि घरातील जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय। आर्णीतील मोबिनपुरा शास्त्रीनगर या परिसराला पुराचा मोठा दृश्य आपण बघतोय। मुसळधार पावसाचा फटका हा नागरिकांना बसलेला आहे। काहींच्या घरांमध्ये सुद्धा हे पुराचं पाणी थेट शिरलंय, त्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं प्रचंड नुकसानही झालेलं आहे। ही घरामधली सुद्धा आपण दृश्य बघू शकतोय। धाराशिव मधलं तेरणा धरण सुद्धा ओव्हरफ्लो झालंय। नदीकाठच्या लोकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। भूमपरंडा तालुक्यामधील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती समोर येते आहे।
जालन्याच्या पाहेगाव इथल्या घरामध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलंय। जालना तालुक्यातील पाहेगाव आणि परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळे गावातील अनेक भाग जलमय झालेले आहेत। गावातील ज्ञानेश्वर शेषराव राठोड यांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आणि त्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे त्यांनी सरकारकडे मदत द्या अशी मागणी सुद्धा केलेली आहे। दृश्य आपण बघतोय, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं प्रचंड नुकसान झाल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय। तर जालन्याच्या इंदेवाडीला सुद्धा मुसळधार पावसाचा फटका बसलाय। शेती पिकं पाण्याखाली गेलेली आहेत, तर सोयाबीन पीक सुद्धा पिवळं पडलेलं असून ते सडून गेलंय। ऐन सण उत्सवाच्या काळात हाततोंडाशी आलेला घास हिरावण्यात आलाय। नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत द्या अशी मागणी आता शेतकरी करतायत। तर बीडच्या केज तालुक्यातील शिरपुरा गावामध्ये एक शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये नदीकाठी थांबलेले गावकरी नाना तुम्ही जाऊ नका अशी विनंती सुद्धा करत होते, परंतु शेतामध्ये असलेल्या जनावरांना चारा कोण टाकणार अशी चिंता लागलेल्या नानांनी कुणाचंही ऐकलं नाही आणि नदीपात्राच्या बाजूने ते शेताकडे निघून गेले। परंतु नदीच्या जोरदार प्रवाहामुळे त्यांचा तोल गेला आणि ते नदीत वाहूनही गेले। हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय आणि शेतकऱ्याचा शोध सध्या गावकरी घेत आहेत। नाना जाऊ नका मध्ये, नाना वाहून जाताल, नाना मध्ये जाऊ नका, त्यांना पाण्यात शिरू नका म्हणून सर्व गाव मस्त म्हणत आहेत की पाण्यात जाऊ नका। परंतु राणा त्यांचे पशु जनावर उपाशी आहेत म्हणून त्यांना जाणं भाग्य आहे। नाना नाना माघारी या, नाना माघारी या, गेला गेला वावले वावले गेलं रे गेलं रे गेलं रे गेलं रे गेलं गेलं गेलं। पूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडल्यानं गोदावरीला सुद्धा पूर आलाय। नदीकाठावरील गावांना पुराच्या पाण्याचा धोका सध्या निर्माण झालाय। नाशिक शहराजवळच्या लाखलगावमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। लाखलगावमधील स्मशानभूमी सुद्धा पाण्यात गेली आहे, घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। जळकोट तालुक्यात तिरू नदीला पूर आलाय। बेळसावंगीतील ग्रामस्थांचं वाढवणा येथील सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय। काही नागरिकांचं वाढवणा येथील शाळेमध्ये स्थलांतर केलं गेलेलं आहे। पंढरपूरच्या भीमा नदीला सुद्धा प्रचंड पूर आलाय। भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। सध्या पंढरपूरची भीमा नदी 1 लाख क्युसेक्स इतक्या क्षमतेनं प्रवाहित होते, तर उजनी धरणातून सुमारे 1 लाख क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। त्यामुळे पंढरपूरच्या भीमा नदीची गेल्या 4 महिन्यात 7व्यांदा मोठी पाण्याची पातळी गाठलेली दिसून येते। शहरात काल रात्री मुसळधार पावसानं हाहाकार माजवला। अवघ्या काही तासात झालेल्या विक्रमी पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ जलमय झाली आहे। विशेषतः सखल भागातील आणि मुख्य रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये सुमारे कमरेभर पाणी शिरलंय, ज्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक भीती व्यक्त केली जाते। बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 322 गावं अतिवृष्टीग्रस्त घोषित झाली असून 64,473 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं मोठं नुकसान झालंय। खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मका, कापूस यासह फळबागा आणि भाजीपाला वर्गीय पिकं पावसानं उद्ध्वस्त केलेली आहेत। यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील 92 पैकी 71 मंडळात अतिवृष्टी तर 16 मंडळांमध्ये 4 वेळा ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला। पिकं तर हातातून निघून गेली आहेत, शिवाय जमीन सुद्धा खरडून गेली असल्यानं दुहेरी नुकसान झालेलं असून शेतकरी मात्र हतबल झालाय। त्यामुळे आता सरकारच्या मदतीशिवाय शेतकऱ्यांकडे कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही। तर संभाजीनगरमधील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। मोसंबी महामार्गावर फेकून त्यांनी हा संताप व्यक्त केला। खरीप पिकांसाठी 50,000 रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी 1 लाख रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी यासाठी आंदोलन झालेले आहेत। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोसंबी फेकून शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। तोंडातला आम्ही घास काढून सगळं फळबागाला लावला आणि सरकार